नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अलिबाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत जात असे? मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत जात असे? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्लोरा फाउंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बावळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली आहे? जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांगीतुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैन तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश डॅश नदी वाहते? महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश डॅश नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणते शहर पिवळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते पिवळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता
होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समुद्रात खडकावर बांधलेल्या मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात मोडतो. खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात मोडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 पानझडी वृक्षाची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पानझडी वृक्षाची अभयारण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात. पानझडी वृक्षाची अभयारण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोकणात कोणती वने आढळतात? कोकणात कोणती वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित हे आपले. प्रश्न क्रमांक 28 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चान्सलर म्हणजेच पदसिद्ध कुलपती कोण आहे? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चान्सलर म्हणजेच पदसिद्ध कुलपती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातरणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातरणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जलयुक्त शिवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पूर्वी महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्वी महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 समृद्धी वे हा कोणत्या 2 शहरांना जोडणारा मार्ग आहे? समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या 2 शहरांना जोडणारा मार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मेळघाट व पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मेळघाट व पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुटिबुरी नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दगडी
कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 अडण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोकण जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. कोकण जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धनगर नृत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्विक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 यावर्षी IPL स्पर्धेत स्पॉन्सरपद कोणाकडे आहे? यावर्षी IPL स्पर्धेचे स्पॉन्सरपद कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 यावर्षी IPL स्पर्धेत एकूण किती संघ खेळणार आहेत? यावर्षी IPL स्पर्धेत एकूण किती संघ खेळणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला हरदयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नागपूर जिल्ह्यामध्ये किती कटक मंडळे आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था सन 1992 मध्ये कुठे स्थापन करण्यात आली? राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजेच NARI सन 1992 मध्ये कुठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतरत्न पुरस्काराच्या पदावर कोणते चिन्ह आहे? भारतरत्न पुरस्काराच्या पदावर
कोणते चिन्ह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 पद्मविभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1986 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान क्षेत्रात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 रत्नागिरी जिल्ह्यास काय म्हणून ओळखले जाते? रत्नागिरी जिल्ह्यास काय म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नभूमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिपी विमानतळ खालीलपैकी कुठे आहे? चिपी विमानतळ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशांची सीमा आहे? पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दादरा व नगर हवेली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा अस्तित्वात आला आहे? महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा अस्तित्वात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मुंबईमध्ये नियोजित असलेल्या रोपवेची लांबी किती किलोमीटर आहे? मुंबईमध्ये नियोजित असलेल्या रोपवेची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 8 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 2021 चे IPL स्पर्धा कोठे झाली होती? 2021 चे IPL स्पर्धा कोठे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त अरब अमिरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 IPL 2021 स्पर्धेत पर्पल कपचा मानकरी कोण ठरला आहे? IPL 2021 स्पर्धेत पर्पल कपचा मानकरी कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हर्षल पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 IPL 2021 मध्ये ऑरेंज कपचा मानकरी कोण ठरला? IPL 2021 मध्ये ऑरेंज कपचा मानकरी कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋतुराज गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चेन्नई सुपर किंग्स ने आतापर्यंत किती वेळा IPL स्पर्धा जिंकलेली आहे?
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत किती वेळा IPL स्पर्धा जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई सुपर किंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मनी भवन गांधी संग्रहालय कुठे आहे? मनी भवन गांधी संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 घटक राज्यातील यांची नेमणूक कोण करतात? घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मुंबईमध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? मुंबईमध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? भारतात रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चाफेकर बंधूंचा जन्म खालीलपैकी कुठे झाला आहे? चाफेकर बंधूंचा जन्म खालीलपैकी कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिंचवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॅश या वर्षी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह डॅश या वर्षी केला. तर ऑप्शन क्रमांक 3 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे. अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 सत्यशोधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिन चंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता ही कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? तर ऑप्शन क्रमांक 1 नानासाहेब कुंटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अण्णा हजारे
मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 रामलीला मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदमठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सोमनाथ येथील मंदिर 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅशच्या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅशच्या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2 हडप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, जस्टिस पार्टी या ब्रह्मनेतर चळवळीत रूपांतर डॅशच्या राजकीय पक्षात झाले? जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅशच्या राजकीय पक्षात झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रविड मुनेत्र कळघम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मासिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजमाता जिजाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1
दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो. डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापलेला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 7व्या क्रमांकाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण टोक डॅश आहे? भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोक डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्याकुमारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो? नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सालारगंज म्युझियम कुठे आहे? सालारगंज म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल.